तुझी माझी यारी भाग 9. तर मित्र आणि मैत्रिणींनो, तुम्ही जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकन प्रेस करा. आभाच्या ओरडल्याने स्वीटी तिच्या रूममध्ये येते. काय झालं आभा, ओरडत का आहेस? तू ठीक तर आहेस ना? ती आभाला पाणी प्यायला देते. आभा पाणी पिते. पाणी पिऊन ती रिलॅक्स होते. स्वप्न पाहिली का आभा तू? म्हणूनच तू इतकी घाबरलेली दिसतायस, स्वीटी म्हणाली. थँक गॉड, स्वप्न होतं. हा खूपच भयानक स्वप्न होतं ते, आभा म्हणाले. हा फक्त स्वप्न होतं आभा, तू त्याबद्दल विचार नको करू, विसरून जा. चल झोप आता, सकाळी कॉलेजमध्ये जायचे आहे ना. गुड नाईट, स्वीटी म्हणाली. आभा मान हलवून तिला जाण्याचा इशारा करते. आभा स्वतःला ब्लँकेटमध्ये घुसवते आणि झोपून जाते. तर सकाळी कॉलेजमध्ये आभा कॉलेजमध्ये जाते, तेही घाबरलेली. तिला ऋषीची खूप भीती वाटत होती. ती हेच विचार करत होती की ऋषी कुठूनही येऊन तिचे हात कापेल. तेवढ्यात सावी येते. आभा सावीला बघून ती पळतच तिच्या जवळ जाऊन तिला घट्ट मिठी मारते. सावी, तू माझी बेस्ट फ्रेंड आहेस ना. तू असं कधी करू शकत नाही माझ्यासोबत. बोल ना, नाही करशील ना असं कधीच, आभा म्हणाली. आभा काय बोलत आहे हे सावीला काहीच समजत नव्हते. हे काय बोलते तू आबू? तुला ताप तर नाही ना चढला बघू? सावी तिच्या डोक्याला हात लावत म्हणाली. मला काही ताप नाही आहे, आभा म्हणाली. मग काय झालं सांगशील? अशी का वागत आहेस? सावी म्हणाली. आभा तिला सर्व सांगते आपल्या स्वप्नाबद्दल. सावी तर हसायलाच लागते आणि म्हणते, तू काय पागल आहेस का आबा? मी असं करू शकते का तुझ्यासोबत वेळी? अगं बेस्ट फ्रेंड आहेस तू माझी. आभा खुश होऊन सावीला मिठी मारते. पण आभा, तू आपले हात लपवून ठेव. काय माहीत तुला जे स्वप्न दिसले ते खरं होऊ शकते. ऋषी केव्हाही येऊन तुझे हात कापू शकते, सावी तिला छेडत म्हणाली. व्हेरी फनी, आभा हसून म्हणाली. क्लासला वेळ आहे तोपर्यंत चल कॉफी पिऊया, सावी आपली वाट बघत म्हणाली. त्या दोघेही कॉफी पित असताना तिथं ऋषी येतो आणि त्यांच्याच समोरील टेबलवर बसतो. आभाची नजर ऋषीवर जाते तशी ती ओरडते, नाही नाही. ऋषीला पाहून तिला तिचे स्वप्न आठवले होते. आभा काय झालं, सावी म्हणाली. तसे आभा सावीला ऋषीला दाखवत इशारा करते. ऋषी त्यांना पाहून सरळ त्यांच्याकडे जातो. आभा जेव्हा त्याला आपल्याकडेच येताना पाहते, ती सावीचा हात घट्ट पकडते. सावी, तू ब्रेकफास्टला का नाही आली? ऋषी त्यांच्याजवळ येऊन बोलतो. ब्रो, माझं मन नव्हता काहीही खाण्याचा, सावी म्हणाली. ओके, पण तू असं उपाशी घरून निघू नको, काहीतरी खाऊन निघत जा, ऋषी म्हणाला. आभा ऋषीला पाहून आपला चेहरा हाताने लपवते. तुला या कॉलेजात काही त्रास असेल तर मला सांग, ओके? ऋषी एवढं बोलून निघून जातो. आभा तो गेलेला पाहून दीर्घ श्वास घेऊन एक सुस्कारा सोडते आणि आभा आपले हात चेहऱ्यावरून काढते. साऊ, खरंच तो इकडे आला होता आणि त्याने मला काहीच केलं नाही, आभा म्हणाली. आता तर खुश आहेस ना? त्याने तुला काहीच नाही केलं. तो बदलला आभा. तो माझी खूप काळजी घेतो, सावी म्हणाली. तू त्याचीच बाजू घेत आहेस, जे की मी आपल्या स्वप्नात पाहिलं होतं. तू तेच करत आहेस, आभा नाराजीत म्हणाली. अरे यार, तो फक्त तुझा स्वप्न होता. मी तुझा साथ कधीच सोडणार नाही, सावी तिचा हात पकडत म्हणाली. मला वाटते सावी, त्याला काहीतरी वेगळं करायचं असेल माझ्यासोबत, आभा विचार करत म्हणाली. तू जास्त विचार करते आभा. असंही होऊ शकते की रोहनने त्याला समजावलं असेल आणि ऋषीला आपल्या गलतीचा पछतावा झाला असेल, सावी म्हणाली. तू म्हणतेस तसंही होऊ शकते, आभा म्हणाली. ऋषी जो की शांत होता, त्याला रोहनने म्हटलं होतं, आभाला त्रास देऊ नको आणि तिला समजून घे. हा एक रिझन होताच, पण त्याच्या मनात आभाबद्दल फिलिंग्स होत्या. अरे यार, किती दिवस झाले हा मिहीर अजूनपर्यंत आला नाही, सावी म्हणाली. तुला कशाला त्याची एवढी आठवण ग? तो राहते तेव्हा त्याच्यासोबत टिंगटॉंग करतच असतेस आणि आता आला नाही म्हणून नाराज होत आहेस, आभा तिला चिडवत म्हणाली. ते तर असंच ग, त्याच्याशिवाय आपली फ्रेंडशिप अधुरी आहे, सावी म्हणाली.
अगं तो म्युझिक क्लास घेत आहे, त्याने सांगितलं मला खूप इम्पॉर्टंट आहे म्हणून. त्याने कॉल केला होता मला कॉलेजमध्ये येण्याआधी. येईल तो काही दिवसात, आभा म्हणाली. पण त्याने तर काहीच नाही सांगितलं मला आणि कालसुद्धा केला नाही. कसा फ्रेंड आहे हा, येऊ दे त्याला, त्याला सोडणार नाही मी, सावी रागात म्हणाले. असेच कॉलेजचे दिवस जात होते आणि आभा पण आता त्या स्वप्नांपासून सावरली होती. कॉलेजमध्ये आभा रोजच रोहनला भेटत होती आणि त्याच्यासोबत खूप गप्पा मारायची. एक दिवस सावी तिला म्हणाली, आभा, तू रोहनला सांगणार आहेस का आपल्या मनातील भावना? आपले प्रेम व्यक्त करणार आहेस का त्याच्यासमोर? मला माहीत आहे तो तुला हर्ट करणार नाही आणि हो म्हणेल तो लगेच. हो, विचार तर हेच चालू आहेत माझ्या मनात की त्याला सांगून टाकावं, आबा हसून म्हणाली. तर मग कधी सांगतेस त्याला, सावी म्हणाली. आजच संध्याकाळी, आभा म्हणाले. तू रोहनला कॉल करून भेटायला बोलव, सावी म्हणाली. मग आभा रोहनला कॉल करून भेटायला बोलवते. रोहन, मला काही काम आहे थोडं तुझ्याशी, म्हणून पॅराडाईज क्लबमध्ये भेटायला येशील का आज संध्याकाळी, आभा म्हणाली. हो, येतो तुला भेटायला. मला पण काही सांगायचे आहे तुला आणि तुझ्यासाठी सरप्राईज आहे, रोहन म्हणाला. आबा हे ऐकून खूपच खुश होते आणि ओके म्हणून कॉल कट करते. काय म्हटलं रोहन, येत आहे ना भेटायला, सावी म्हणाली. हो म्हटलं त्याने आणि सरप्राईज आहे म्हणत होता तुझ्यासाठी, आभा म्हणाली. अरे वा, सरप्राईज आहे तर मॅडमसाठी. आज मी खूप खुश आहे आभा तुझ्यासाठी. तुला तुझा आज लाईफ पार्टनर भेटेल, सावी म्हणाली. तू नाही येणार का माझ्यासोबत, आभा म्हणाली. नाही यार, मी येऊन काय करू, आज तुझ्या आणि रोहनचा स्पेशल दिवस आहे, सावी म्हणाली. संध्याकाळी पॅराडाईज क्लबमध्ये आभा एक पर्पल कलरचा ड्रेस घालते आणि केस मोकळे ठेवते आणि पिंक लिपस्टिक लावते. हलकासा मेकअप करते, ज्यामध्ये ती खूपच सुंदर दिसत होती. आभा क्लबमध्ये रोहनची वाट पाहत होती. ती मनातल्या मनात खुश होत होती. तिच्या चेहऱ्यावर आनंद दिसून येत होता. काही वेळाने तिला रोहन येताना दिसतो. पण तो एकटा नसून त्याच्यासोबत ऋतिक आणि ऋषीसुद्धा असतात. म्हणजे R3 वाईज त्या क्लबमध्ये एंटर होत होते. ते एकदम फेमस सेलिब्रिटीसारखे दिसत होते. क्लबमधील सर्वजण त्यांना पाहून खुश होतात, परंतु आभाची नजर रोहनवरच होती. ती त्याला पाहूनच खुश होत होती आणि स्माईल करत होती. ऋषी आभाकडे पाहतो तर पाहतच राहतो. तिच्यामध्ये तो हरवून गेला होता. मग ऋतिक त्याच्या खांद्यावर हात ठेवून बोलतो, ब्रो, आमच्या वहिनी साहेबाला बघत आहेस ना? खूप सुंदर दिसत आहे ना वहिनी, हो ना? हो, खूपच जास्त, ऋषी म्हणाला. खरंच? असं म्हणून ऋतिक हसतो. त्याच्या हसण्याने ऋषी भानावर येतो. ब्रो, मला वाटते तुला आभाची माफी मागायला हवं, तरच ती तुझ्या फेवरमध्ये येईल. तिच्याशी एकदा बोलून तर बघ, ऋतिक म्हणाला. ऋषी काहीच बोलत नाही. ते तिघेही आभाजवळ जातात. रोहन आणि ऋतिक तिच्याशी बोलत असतात. आभा, तू आज खूपच सुंदर दिसत आहेस, ऋतिक असे बोलून ऋषीकडे बघतो. ऋषी त्याला रागाने बघतो. आणखी ऋतिक समोर बोलतो, आज ते तुझी टॉमगर्ल नाही आली? आभा म्हणते, तू कोणाची गोष्ट करतेस मला समजलं नाही. अगं तेच, जी तुझ्यासोबत प्रत्येक वेळी फिरत असते मुलगा बनून, ऋतिक म्हणतो. नाही, ती नाही आली, ती थोडी बिझी आहे, आबा म्हणाले. थँक गॉड, बरं झालं ती नाही आली. आली असती तर माहीत नाही काय केलं असतं तिने माझ्यासोबत, ऋतिक म्हणाला. ऋतिकला जेव्हा माहीत झालं की ऋषी आभावर प्रेम करतो, तेव्हापासून ऋतिक आणि आभाची काही दिवसातच खूपच चांगली मैत्री झाली होती. मग ऋषी आणि ऋतिक दोघेही तिथंच असलेल्या बारमध्ये जातात. मग ऋषी ड्रिंक करायला लागतो आणि मधूनमधून आभाला बघत असतो. आबाचेही लक्ष त्याच्याकडे जाते, पण ती त्याला इग्नोर करते. रोहन आबाजवळ बसून असतो. रोहन, मला तुझ्याशी बोलायचे आहे, तुला काहीतरी सांगायचे आहे, आभा म्हणाली. मला सुद्धा काहीतरी सांगायचे आहे तुला, रोहन म्हणाला. आभा तर हे ऐकून लाजते. आधी तू सांग मला काय गोष्ट आहे, रोहन म्हणाला. नाही, आधी तू सांग, आभा म्हणाले. ओके फाईन,
पण तुला थोडा वेळ वाट पाहावी लागेल, रोहन म्हणाला. रोहन कोणाला तरी कॉल करते आणि बोलते, आणखी किती वेळ? असं म्हणून तो कॉल कट करतो. कोणाशी बोलत आहेस तू रोहन? आभा म्हणाली. आभा, माझ्या सरप्राईजला थोडा वेळ लागेल, रोहन म्हणाला. रोहन, तुला माहीत आहे, मी कॉलेजच्या पहिल्या दिवशी तुला भेटली होती तेव्हा तू मला खूप सॉफ्ट हार्टेड आणि चांगला मुलगा वाटलास. प्रत्येक वेळी तू मला मदत करतोस आणि तू मला प्रोटेक्ट करतोस, आभा म्हणाली. ही काही सांगायची गोष्ट आहे का आभा? तू माझी फ्रेंड आहेस आणि तुला प्रोटेक्ट करणं माझे काम आहे, रोहन म्हणाला. आपण चांगले मित्र आहोतच, पण तू मला चांगला वाटतोस, आभा म्हणाली. हे मला माहीतच आहे आभा. आणखी काय बोलायचं आहे तुला? रोहन म्हणाला. मला हे म्हणायचे आहे की आय लव. ती बोलतच होती की रोहनच्या मागून एक मुलगी येऊन त्याला मिठी मारते. रोहन पण तिला मिठी मारतो. रोहन माय जान, आय मिस यू, ती मुलगी म्हणाली. आय मिस यू टू, ऑलवेज लव यू, रोहन म्हणतो. हे ऐकून आभाचा मन तुटला होता. रोहन त्या मुलीला आभाला भेटवतो आणि म्हणतो, आभा, हा आहे तुझा सरप्राईज. ही आहे माझी लाईफ लाईन ईशानी, माय लव ईशानी. आणि ईशानी, ही आहे आभा पवार, माझी बेस्ट फ्रेंड, रोहन म्हणाला. आभा, तू खरंच सुंदर आहेस. जेवढं मला रोहनने सांगितले त्यापेक्षाही जास्त. रोहन मला तुझ्याबद्दल सांगत असतो. तू चांगली मुलगी आहेस आणि ब्रेव आहेस आभा, ईशानी म्हणाली. ईशानी आभाशी खूप काही बोलते, पण आभा काहीच बोलत नाही. तिचा चेहरा पडला होता. तिचा मन तुटला होता. आता शांत हो ईशानी. जेव्हाची आली आहेस तेव्हाची बोलत आहेस. तिलाही काही बोलू दे, रोहन म्हणतो. तर ईशानी ठीक आहे म्हणते. ईशानीला तिथं ऋषी आणि ऋतिक दिसतात. ती त्यांच्याकडे जाते. मी त्यांना भेटून येते, अशी ती म्हणते. मग रोहन आभाला म्हणतो, क्यूट आहे ना माझी ईशानी? हो, खूपच क्यूट, आभा म्हणाले. कसा वाटला माझा सरप्राईज? रोहन म्हणाला. खूप छान, आभा म्हणाले. आभा जेव्हा बोलत होती तिचा आवाज थोडा जड झाला होता. तुला काहीतरी सांगायचे होते ना मला? सांग आता, रोहन म्हणाला. काहीच नाही. जे बोलायचे होते ते बोलून झाले, आभा म्हणाली. तुला माहीत आहे आभा, मी आणि ईशानी बालपणापासूनच सोबत आहोत. मी तिला खूप प्रेम करतो तेव्हापासून. रोहन ईशानीकडे पाहूनच बोलत असतो. ऋषी आणि ऋतिक बोलत असताना ईशानी त्यांना मागे जाऊन घाबरवते आणि हसते. दोघेही तिला पाहून स्माईल करतात आणि बोलतात, तू अजिबात बदलली नाहीस. जशी होतीस तशीच आहेस अजूनही. कधी आली तू? सांगितलंही नाही तू मला. तुला घ्यायला आलो असतो ना, ऋषी म्हणाला. मी आजच आली आणि मला वाटलं तुम्हाला सरप्राईज द्यावं. आणि तुझ्या त्या प्रियशीलाही भेटली मी. खूप सुंदर आहे ती. तुझी पसंत चांगली आहे ऋषी, ईशानी एक डोळा मारत त्याला म्हणाली. काय, माझी प्रियसी? ते कधी झालं? ऋषी म्हणाला. एवढाही भोला बनू नकोस. रोहनने सांगितलं मला तू तिला लाईक करतोस म्हणून, ईशानी म्हणाले. खरंच सरप्राईज दिलंस तू आम्हाला, ऋतिक म्हणाला. त्यांचं बोलून झाल्यावर ते रोहन आणि आभाकडे जातात. ईशानी रोहनचा हात पकडून त्याला डान्स करायला नेते. आभाला त्यांचा डान्स बघवत नव्हते. ती हर्ट झाली होती. तेवढ्यात एक वेटर आभाकडे येतो. ती त्याला थांबवते आणि एक ग्लास घेऊन ड्रिंक करते. ऋषी तिला ड्रिंक करताना पाहून बोलते, अरे ऋतिक, केव्हापासून प्यायला लागली ही? हिला काय झालं? आतापर्यंत तर ठीक होती. आभा 2-3 ग्लास ड्रिंक घेते. आणखी ती एक बॉटल त्या वेटरकडून घेऊन त्या क्लबमधून निघते. ही एकटी कुठं जात आहे ब्रो? ऋतिक ऋषीला म्हणाला. तर मी काय करू? ऋषी म्हणाला. ऋषीसुद्धा तिला जाताना पाहत असतो. ब्रो, हे काय बोलतोस तू? अरे तू प्रेम करतोस तिला. हे असंच आहे का तुझे प्रेम? तिला काही झालं तर? आधीच तिने इतकी ड्रिंक घेतली आहे, रात्रही झाली आहे. ती एकटी कशी जाईल हॉस्टेलवर? म्हणून म्हणतो तू जा तिला ड्रॉप कर, ऋतिक म्हणाला. मग ऋषीला तिची काळजी वाटते. तो जातो. आभाने पहिली वेळ ड्रिंक घेतली होती. ती चालताना डोलत होती.
तिला धड चालता येत नव्हते. ती पडणारच होती की ऋषी तिला पकडतो. तर मित्र आणि मैत्रिणींनो, हा भाग कसा वाटला ते कमेंटमध्ये सांगा आणि सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि लाईक शेअर करा.